नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजकाल वातावरणामध्ये थंडावा जाणवतो की नाही? का बरं असं? कारण का थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. म्हणजे कुठला बरं ऋतू? हिवाळा. मग या हिवाळ्यामध्ये आपण काय बरं घालतो? स्वेटर, मफलर असे कपडे घालतो, जेणेकरून आपल्याला थंडी लागणार नाही, थंडीपासून आपलं रक्षण होईल. मग आता हिवाळ्यानंतर कुठला बरं ऋतू येईल? उन्हाळा. आणि उन्हाळ्यानंतर पावसाळा. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आपण वेगवेगळे कपडे घालतो. चला तर मग आज आपण अशाच याच्यावर नवीन पाठ शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे आपले कपडे. आता या 3 चित्रांमध्ये बघा. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला कुठला ऋतू दिसतो? हिवाळा, कारण का त्यांनी गरम आणि उबदार कपडे घातलेले आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये उन्हाळा, कारण का त्यांनी तलम, सुती, पातळ असे कपडे घातलेले आहेत. आणि तिसरा पावसाळा, कारण का तिकडे पाऊस पडतोय आणि त्यांनी रेनकोट, छत्री घेतलेली आहे आणि पावसापासून संरक्षण देणारे कपडे घातलेले आहेत. आता मला सांगा, का बरं त्यांनी प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घातलेले आहेत? कारण का त्या दिवसामधले तिथल्या हवेत बदल होतो. त्याच्यामुळे या बदलापासून शरीराचे रक्षण होण्यासाठी अशा कपड्यांची गरज असते. म्हणून आपण प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे कपडे घालतो. हवेतील अशा बदलांमुळे वर्षाचे 3 मुख्य भाग पडतात. त्यांना काय म्हणतात? ऋतू म्हणतात. कुठला? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे काय आहेत? ऋतू आहेत. प्रत्येक ऋतू साधारणपणे 4-4 महिन्याचा असतो. म्हणजे पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आणि त्याच्यानंतर हिवाळा सुरू होतो. हिवाळ्याचे 4 महिने कुठचे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. त्याच्यानंतर उन्हाळा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. म्हणजे प्रत्येक ऋतू साधारणपणे हा 4-4 महिन्याचा असतो. आणि ऋतू एकामागून एक सतत येतच असतात. त्याला काय म्हणतात? ऋतुचक्र. म्हणजे आता काय चालू आहे? हिवाळा. मग हिवाळ्यानंतर उन्हाळा, मग उन्हाळ्यानंतर पावसाळा, मग परत हिवाळा, मग परत उन्हाळा. असं काय चालू असतं? हे ऋतुचक्र चालूच असतं. आणि या ऋतूनुसार निसर्गात आणि परिसरात सुद्धा काय होत असतो? बदल होत असतो. तसंच माणसाच्या व इतर सजीवांच्या जीवनावर सुद्धा या ऋतूंचा मोठा परिणाम होतो. प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो आणि आपल्या आहारामध्ये सुद्धा असा बदल होत असतो ऋतूनुसार. तसेच शेती व इतर व्यवसायांवरही ऋतूंचा खूप मोठा परिणाम होतो. निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात आणि या बदलासोबत आपण जुळवून घेत असतो. हे प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला सुद्धा बदल करावा लागतो. आता कपड्यांची विविधता आपण पुढच्या भागात बघूया.